हॉटेलच्या जेवणाची क्वालिटी सुधारण्यानंतर आता एफडीएने आपला मोर्चा आपल्या घरातल्या खाद्यतेलाकडे वळवलाय। तुमच्या आमच्या ताटातलं खाद्यतेलावर थेट एफडीएची नजर असणार आहे। भेसळ, निकृष्ट दर्जाचं तेल आणि ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्यात सुट्या खाद्यतेल विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलाय। कधीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे आणि नेमकं काय काय बदलणार आहे, सविस्तर जाणून घेऊयात। राज्यात सुरू असलेल्या भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या खाद्यतेलाच्या विक्रीला आळा घालण्यासाठी एफडीएनं कठोर पाऊल उचललंय। अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबतचा राज्यव्यापी सर्वसमावेशक आदेश जारी केलाय। या निर्णयानुसार आता उत्पादक, घाऊक आणि किरकोळ विक्रेते, किराणा दुकानं तसंच सुपरमार्केट्स आणि ई-कॉमर्स कंपन्यांनाही सुट्या तेलाची विक्री करता येणार नाहीये। एडिबल ऑइल जे आहे ते आपल्या सर्व नागरिकांच्या प्रत्येक घरामध्ये असतं। इट इज एसेन्शियल पार्ट ऑफ आवर डेली कन्झम्पशन। वेगवेगळ्या पदार्थाच्या माध्यमातून पदार्थ बनवण्यासाठी त्या सेट लागतो आणि ते आपण कंझ्युम करतो। आणि याच्यावरती जे रेग्युलेशन्स आहे त्याचं कंप्लायन्स होणं गरजेचं आहे। ज्याच्या माध्यमातून ते जर कंप्लायन्स केले तर आपल्याला स्टँडर्ड एडिबल ऑइल आणि सेफ ऑइल भेटेल, एडिबल ऑइल, आणि त्याच्यामुळं आपली हेल्थ व्यवस्थित राहील, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे। सुट्या तेलामुळे हवेच्या संपर्कात येऊन ते बिघडतं, शिवाय त्यात घातक घटकांची भेसळ होण्याची शक्यता असते। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यासोबत खेळ होतोय। एफडीएच्या तपासणीत तब्बल 77 नमुने निकृष्ट, 13 असुरक्षित आणि बनावट लेबलचे आढळलेत। ही खरं तर आरोग्यासोबत हेळसांड करणारी बाब आहे। यातून एपिडेमिक ड्रॉप्सी, हृदय निकामी होणं आणि अंधत्व यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात। आरोग्याशी खेळणाऱ्या या घटकांसाठी आता कठोर तरतूद केली आहे, ज्यात थेट शिक्षा ठोठावली जाणार आहे। मृत्यू झाल्यास 7 वर्षांपासून ते जन्मठेपेपर्यंत कारावास आणि 10 लाखांपर्यंतचा दंड असेल। भेसळयुक्त घटक किंवा विनापरवाना व्यवसाय केल्यास 10 लाखांपर्यंतचा दंड आहे। दिशाभूल करणाऱ्या जाहिराती 10 लाखांपर्यंतचा दंड। निकृष्ट दर्जाचं तेल विकल्यास 5 लाखांपर्यंतचा दंड आहे। बनावट लेबल असलेलं तेल विकल्यास 3 लाखांपर्यंतचा दंड आहे। ही झाली शिक्षा, पण ग्राहकांची काही जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी कशी पार पाडायची आहे, स्वतः आयुक्त तुकाराम मुंढेंनी सांगितलंय। ग्राहकांनी किंवा नागरिकांनी काय करायचं, ज्यावेळेस आपण, तुम्ही, मी मार्केटमध्ये जातो त्यावेळेस तुम्ही, मी काय केलं पाहिजे? तर पहिली गोष्ट, सुट्टं तेल विकत घ्यायचं नाही। प्लीज डोंट बाय लूज ऑइल, एडिबल ऑइल, नंबर 1। नंबर 2, जर ते पॅक आहे तर त्याचं लेबल बघा, लेबलवरचा बॅच क्रमांक बघा, मॅन्युफॅक्चरिंग डेट बघा, बेस्ट बिफोर किंवा एक्सपायरी डेट बघा, वेस्टर्न, ह्या सगळ्या गोष्टी, ते सीलबंद आहे का ते चेक करा। मग टीनचं असेल नाही तर प्लास्टिकचं असेल। दिस इज व्हॉट सिटीजन्स शुड डू, कंझ्युमर्स शुड डू। तेल उत्पादक, सॉल्जंट एक्स्ट्रॅक्शन्स युनिट्स, रिफायनर्स, ब्लेंडर्स, रिपॅकर्स, आयातदार, घाऊक आणि किरकोळ विक्रेते, किराणा दुकानं, सुपरमार्केट्स तसंच ई-कॉमर्स आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स हे सगळेच आता एफडीएच्या रडारवर आहेत। त्यामुळे खाद्यतेलातील भेसळ आणि आरोग्यासोबत होणारा खेळ हा आता खपवून घेतला जाणार नाहीये। अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच एफडीएने राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।